त्या दिवशी तुम्हाला खात्री आपल्याला नक्की माहीत आहे पण उत्तर 24 मालेगाव यापेक्षा 100 रुपये तरी तुम्हाला कमी मिळत असते. किती मिळतं? किती? हे 1600चा भाव काय? 3600 आणि 36चा 3000 600चा पण दुसऱ्या सांगताय की एवढं करून किती कोटीच होता? 29 कोटीच होत आहे. म्हणजे जो कारखाना या सगळ्या कारखान्यात हायएस्ट भाव देत होता आज त्या कारखान्याची ही अवस्था. बाकी राजकारण सुद्धा काय करायचं ते करूया पण लोकांचा संसार उद्ध्वस्त करणं ही भूमिका घेऊन कुणी काम करत असेल तर स्वस्त बसायचं नाही. या लोकांना त्यांची जागा दाखवायची आणि आपल्याला करावं लागेल. कारण आपला लौकिक वेळ आहे. तुमची माझी सगळ्यांची बदनामी याच्यामध्ये नक्की होत असेल आणि म्हणून या कामामध्ये आपलं लक्ष देण्याचं गरजेचं. आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आलो. मला चित्र दिसतं महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातले गेलं जवळपास ठिकठिकाणी लोकांची बोलतो. प्रचंड संख्येने लोकांची उपस्थिती आणि लोक एकच सांगतात काही करा परिवर्तन करा राज्याचा चेहरा बदला. यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या नेत्याचे नेतृत्व करी वसंतदादांच्या सारख्या सहकारी चळवळीला शक्ती देणारा नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य पुढे गेलं. या राज्याचं नाव लौकिक देशात होता. एकेकाळी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये 1 नंबरचं होतं आणि हल्ली या देशाच्या अर्थखात्यानं सर्व देशाच्या एकंदर राज्यांची तपासणी केली आणि त्याचे नंबर लावले. आज महाराष्ट्राचा नंबर 1 वरून 11 वर गेले. आपण इतके खाली घसरले आणि का? चुकीचं नेतृत्व चुकीची धोरणं. आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जर करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले लोक आले पाहिजे. आणि मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांची निवड करण्यात आली. त्यांना अनुभव आहे. महाराष्ट्राचे सरकारी मंत्र्यांनी त्यांनी काम केलं. इतर खात्यांची जबाबदारी सांभाळली. अलीकडच्या काळामध्ये सत्य फसून बाजूला गेले पण आपला मूळ विचार जो आहे सहकाराचा त्याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं. आज देशामध्ये जे राष्ट्रीय समिती सहकारी संस्थांची सहकारी कारखान्यांची सर्व हिंदुस्थानची टॉपची संस्था आहे त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन पाटलांच्याकडे आहे. त्याचा अभिमान असतो एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व करतो. ही संधी आज त्यांना मिळाली. त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट त्यांची बांधिलकी त्यांचं कर्तृत्व त्यामुळे ते खऱ्या अर्थाने होऊ शकते. आणि ते एक महत्त्वाची संस्था आहे तिचं नाव NCGC. अनेक वर्ष मी 10 वर्षाच्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारी होतो. NCGC हे कुठल्याही सरकारी कारखानदारी असेल व्यवसाय असेल त्याच्यासाठी आर्थिक शक्ती ही देणारी संघटना. NCGC हे पैसे नुसते कारखान्याला देत नाहीत राज्य सरकारला सुद्धा देतात. आणि आज ही संस्था चालवण्यासाठी ज्या काही 3-4 लोकांची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि म्हणून सर्व देशाच्या सहकाराचं अर्थकारण शेती व्यवसायाचं अर्थकारण याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आज
हर्षवर्धन यांना मिळाले हा महाराष्ट्राचा भगवान आहे. आणि ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा भगवान वाढवला, आपल्या राज्याचा भगवान वाढवला, तसा आपल्या भागाचा भगवान त्यांनी वाढवला. अशांच्या पाठीमागं उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची. मला आनंद अनेक वर्षांनी आज या ठिकाणी येत आलं. चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाच्यासाठी येत आलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदार केंद्रात तुम्ही गेल्याच्यानंतर जी काही मतपत्रिका असेल त्याच्यामध्ये जी त्यांची खूण आहे की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत समर्थन द्यावा, मोठ्या मताने त्यांना विजय करा, मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्रात आम्ही फिरतोय, ठिकठिकाणी हीच भावना लोकांची असते की जर उद्या कायम झाली तर महाराष्ट्राचं परिवर्तनाचं स्वप्न आपण मिळून पूर्ण करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला गौरवाचे दिवस येतील याची काळजी घेऊ. एवढंच मी सांगतो आणि पुढच्या सभेच्यासाठी जाऊन जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर साहेबांचा सन्मान संसरकरांच्या वतीने आणि पंचक्रोशीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने संपन्न होतोय. त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुक्याच्या वतीने देखील साहेबांचा सन्मान तानाजी बाबा निंबाळकर, नितीन अप्पा काटकर आणि संजय निंबाळकर यांच्या वतीने देखील या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये ही विराट सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. साहेबांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सांगता सभा देखील इंदापूरमध्ये दुपारी 1 वाजता संपन्न होणार आहे. आपणा सर्वांना नम्रपूर्वक विनंती आहे